आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। तात्या 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 कुठे? तात्या बाहेर या, तात्या बाहेर या, तात्या तात्या कुठे गेलेत? तात्या तात्या कुठे? काय झालं? तात्या तात्या कुठे आहेत? हो खरं सूर्या, तात्या तुम्ही अजून काय काय लपवलंय माझ्यापासून? अजून करायला असेल ना सगळं सांगून टाका, मला आजच्याच सगळं कळलं पाहिजे तात्या। एक एक गोष्ट मला एवढं उशिरा कळले ना की मला आता स्वतःचीच लाज वाटायला लागली। त्या माणसाचे मी एवढ्या आहारी कसा गेलो की मला माझ्या कुटुंबाचं सुख भलं काहीच दिसलं नाही। एवढे दिवस डोळ्यात पट्टी बांधली ना त्याचा त्रास व्हायला लागला मला तात्या। तात्या मला माफ करा, पण मला सगळं सांगावं लागलं याला। आणि असंही ही वेळ आता काही लपवून ठेवण्याची नाहीच आहे। आपण कोणाला अंधारात ठेवायला नको असं मला तरी वाटतं। त्यामुळे तात्या जे काही आहे ना ते कसलीही भीती न बाळगता प्लीज बोला। हो सूर्य तुमचा मुलगा आहे, त्याला सगळं खरं जाणून घ्यायचा अधिकार आहे। मी पण सगळं ऐकण्याची तयारी ठेवली, सगळं बोलून टाका, स्पष्ट बोला। समजवायला मी जबाबदार आहे बघ। जालिंदर एवढा मोठा असल्याचा आव्हान तू ना त्याला म्याच माझ्या हाताने डोक्यावर बसवून घेतला। अरे यो दोंडा म्या माझ्या हाताने माझ्या गळ्यात बांधून घेतला आणि आपल्या घराला उतरती कळायला लागली। लई वर्षापूर्वीची गोष्ट आहे बघ। ह्यो जालिंदर पोटाला कोरभर तुकडा मिळावा आणि हाताला काहीतरी काम मिळावं म्हणून आपल्या दारात लाचारासारखा उभा होता। पोरांनो आतमध्ये जाऊन खेळा आणि वंस पोरांचे जरा नाश्त्याचं बघा। अहो बाहेर कोणीतरी आले तुम्हाला भेटायला। आलो आलो। कोण आलंय? बोलवत असली। या नमस्कार। शंकर तात्या म्हणतात ते आपणच का? होय तात्या तात्या तुमचं नाव ऐकून आलोय मी। तुम्ही लय मोठ्या मानाची असं ऐकून आलो। दारात आलेल्या कोणत्या बी माणसाची अडचण सोडवल्याशिवाय तुम्ही त्याला जाऊ देत नाही असं बोलतात तुमच्याबद्दल गावात। पुणेतून आलोय मी, काय सांगायचं। घर सुटलं, हजार कोणा घरची माणसं सुटली, पण काम जे ना गर्दा बाजूला ठेवता येतात तो पण वाटायचं काय करू, त्याला कसं गप बसवायचं म्हणून तुमच्याकडे कामाच्या आशेनं आलोय। मला काय बी काम सांगा, मला सगळी कामं येतात। म्हणजे शेणघाणीपासून गाडी चालवण्यापर्यंत कुठलं बी काम सांगा मी करतो। अरे असं कसं ओळख ना पाळख, आणि असं असताना आम्ही तुला काम कसं द्यायचं? बर कंच्या गावचं म्हणायचं? भटक्या माणसाला कुठलं गाव असतं तात्यासाहेब? जिथं 2 टाइम खायला भेटेल, हाताला काम भेटेल, तेच माझं घर आणि तेच माझं गाव। भल्या मनाचा माणूस दिसतोयस। हा येऊन उद्यापासून वाड्याव कामाला। हा लवकर झाले लवकर। नाही पण मी काय म्हणतो, आजचं काम उद्या कशाला टाकाय? मी आतापासून काम सुरू करतो, त्यात काय? ठीक आहे, बाहेरच्या पडवीतल्या खोलीत राहायचं। चालते चालते। हा नो, आजपासूनच कामाला सुरुवात करायची काय? हा हा हे बघ, हा आमच्या मालकीनं बाईसनी कामात मदत करायची, हा हा पण बरं का हा मालकीन बाईसनी कामात हायगाई चालत नाही। लई कडक आहे त्या। तुम्ही काय बी काळजी करणार,
मालकीन बाई नाही हो. बोलायला काही जागाच ठेवणार नाही. मी सगळं काम नीट करीन. नाही तात्या साहेब, लई उपकार झाले. म्हणजे याचा अर्थ तुम्ही स्वतः डॅडीनं या घरात राहायला जागा दिली, त्यांना काम दिलं? होय, माणसाची मती जावी आणि त्यानं स्वतःच्या बारबातीचं रोपटं आपल्या दारात लावून घ्यावं ना, तशी गत झाली माझी. हलम्या जालिंदरला मदत केली. ह्यो जालिंदर जेवढा दिसतो तेवढा साधा सोपा नाही रे. तर हे समजूच तोवर लय उशीर झाला आता. घरात आल्यावर त्यानं त्याचा खेळ दाखवायला सुरुवात केली. आणि आम्हाला कळलं बी नाही काय. पक्का बहिरूपी होता तो. त्यानं त्याचा खरा चेहरा कधीच कुणाला कळू दिला नाही. अशी मी कायम घरीच असायची. जालिंदरला शालनच्या मागं पुढं करताना एक दोनदा पाहिलं होतं, पण त्यानं त्याच्या चांगुलपणाचं जाळं आमच्यावर असं टाकलं होतं की त्याच्या आडनं दिसणाऱ्या गोष्टींचा विचारच केला नाही आम्ही. आम्हाला सुद्धा तो चांगलाच वाटायचा. शालन पण वयात आली होती. आम्ही दोघी आधीपासूनच एक जीवानं राहायचो. तरी सुद्धा मला अंदाजच आला नाही त्यांचा. बिचारी शालन त्याच्या खोट्या चांगुलपणाला बळी पडली आणि त्या बहुरुप्यावर भाळली. दारात लाचार बनून काम मागायला आलेल्या जालिंदर नावाच्या सापानं हळूहळू घरभर इश पसरायला सुरुवात केली. त्यानं आपला सगळा कारभार लई हुशारीनं स्वतःच्या हातात घेतला. त्याच्यावर संशय घ्यायला जरा बी जागा नव्हती. त्यामुळे मी बी समती जबाबदारी एक एक करत त्याच्या हातात दिली. शालनची त्याची एकमेकांना पसंती होती. त्यामुळे मी बी त्याची ओळख घरगडी म्हणून नाही तर मेवना म्हणून करून देत होतो. आणि माझ्या अशा वागण्यानं गावकऱ्यांचा पण त्याच्या विश्वास बसत चालला होता. ह्यो नीच माणूस माझ्या विश्वासाचा गैरफायदा घेत माझी प्रॉपर्टी एक एक करत लाटत होता.